आता बातमी मुंबई महापालिकेसंदर्भातली आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेने ज्या मुद्द्यावर लढली त्याच मुद्द्याला भाजपने आता हात घातलाय। मुंबई महापालिकेतील ठेवी मोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला। पालिकेच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई महापालिकेच्या 81,449 कोटी 32 लाखांच्या ठेवी शिल्लक आहेत। यातल्या जवळपास 36,000 कोटींच्या ठेवी विकास कामांसाठी मुंबई महापालिकेने मोडण्याचा निर्णय घेतलाय। सत्ता पालट झाल्यास मुंबई महापालिकेतल्या ठेवी मोडल्या जातील असा प्रचार ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता। प्रत्यक्षात तसंच घडताना दिसतंय। त्यामुळे पुन्हा ठाकरे सेना विरुद्ध भाजप संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। मधल्या पिरियडमध्ये ज्या ठेवी मोडले त्याचं कशा कामासाठी वापरले, कुठल्या हेड खाली गेले, कुठला जेल कोड वापरला, राज्य सरकारने माझ्या माहितीप्रमाणे, मी त्याची माहिती घेते, मला मिळत नाहीये की लाडकी बहीण योजनेचे पण इथून पैसे घेतले। 2 वर्ष 9 महिन्यांनी हे सगळे नगरसेवक पुन्हा आम्ही निवडून आलो। निवडून आल्यानंतर त्या पिरियडमध्ये किती तुम्ही ठेवी मोडलात त्याची श्वेतपत्रिका काढा। महाराष्ट्रातल्या 2022 नंतरचं जे काही राजकारण सुरू झालं त्यामधनं एकंदरच सगळ्या संस्थांना लुटण्याचा कारभार सुरू झाला। अनेक कंत्राटांची दरं वाढवण्यात आली, तिपटीनं वाढवण्यात आलेली आहेत, ही आम्ही पाहिलेलं आहे आणि त्याची चौकशीही होत नाहीत। आणि त्यामुळे यांच्या भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी पूर्ण मोकळीक ही मुंबई महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं आज ठेवी मोडण्याची वेळ आलेली आहे। जनतेचा पैसा लुटला जातोय आणि त्याचा उगम जो आहे हा या महायुतीच्या नेत्यांकडे आहे। दरम्यान विरोधकांच्या आरोपांना महापौर रितू तावडेंनी उत्तर दिलंय, पाहूया। आम्हाला संपूर्ण या विषयाचं भान आहे आणि आम्ही याच्यावरती सगळा अभ्यासही चालू आहे। 36,000च्या ठेवी या ठिकाणी मोडल्या जाणार हा विषय माझ्याकडेही आला आहे। याची संपूर्ण माहिती जी आहे ती मी आयुक्तांकडनं घेऊन त्या संदर्भात मी स्टेटमेंट करेन। श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सार्थ आहे, पण आधी आपण त्याबद्दल केलेली कामं तर आपण पाहून घेतली पाहिजे ना। आपण हीच डायरेक्ट मागणी करतोय की तुम्ही आम्हाला श्वेतपत्रिका द्या, पण मला असं म्हणायचं आहे की श्वेतपत्रिका काढण्यापूर्वी त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घ्या, माहिती घ्या की त्याच्यावरती काय काम झालंय आणि त्याच्यानंतर तुम्ही श्वेतपत्रिकेची मागणी करा। तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचं बजेट सादर करण्यात आलंय। नेमकं काय आहे बजेटमध्ये ते पाहूया। 80,952 कोटींचा अर्थसंकल्प आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 6,525 कोटींची वाढ झाली आहे। आरोग्य खात्याकरता 7,456 कोटी, बेस्टसाठी 1,000 कोटींची तरतूद आहे। वर्सोवा दहिसर कोस्टल रोड करता 4,000 कोटी हा निधी असेल, तर मनपा रुग्णालयांसाठी 1,062 कोटी। फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। 40x40 पेक्षा मोठ्या जाहिरात फलकांना बंदी असेल। पदपथ आणि गच्चीवरील जाहिरातींना मनाई करण्यात आली आहे। ऑक्टोबरपासून करमणूक कर पुन्हा एकदा लागू होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईला सातत्याने भेडसावणारी समस्या म्हणजे प्रदूषण। याच प्रदूषणाच्या मुद्द्यावर विधान परिषदेतही आज चर्चा झाली आहे। सर्वात जास्त वायू प्रदूषण खेरवाडीत आहे असं अनिल परब यांनी म्हटलं, तर विकास कामांमुळे प्रदूषणात मोठी भर पडते असं निरीक्षण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी नोंदवलंय। तर AI च्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। मुंबईमध्ये वायू प्रदूषण जे झालेलं आहे त्याच्या सर्वाधिक वायू प्रदूषण हे खेरवाडी विधानसभेत आहे किंवा खेरवाडी विभागात आहे। 320 आहे। आता 320 असणं म्हणजे दररोज, आणि मी तिथेच राहतो त्याच्यामुळे दररोज आमची लवकर जायची व्यवस्था शासनाने केली आहे का असा प्रश्न उभा राहतो की बाबा हे लोक फारच त्रास देत आहेत, तर ह्यांना काय असं काय पाठवता येत आहे ना, असं काय पाठवता येत नाही, दुसऱ्या मार्गाने काय पाठवता आलं तर बघूया। आपला फार डेव्हलपिंग सिटी असल्यामुळे भरपूर मोठं काम आपल्याकडे चालू आहे। हायवे चालू आहेत, मेट्रोचं काम चालू आहे, वेगवेगळ्या बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। अशावेळी ते नॉर्म्स कडकपणे त्यांनी त्याचा पालन करावं यासाठी आम्हाला BMCची सुद्धा मदत लागते, कारण बऱ्याच अंशी कारवाया त्यांच्या पण अखत्यारीत येतात। तर ते दोन्ही मिळून ह्याच्यामध्ये आम्ही अत्यंत जागरूकपणे कारवाई करत आहोत।
BMCला आपण आदेश दिलेले आहेत की त्यांनी IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून एक डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार केली पाहिजे आणि 100% जेवढी बांधकामं होत आहेत, सरकारी असो, खाजगी असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो, सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे. जोपर्यंत 100% IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून हे होत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% त्याचं मॉनिटरिंग होणार नाही. तर तशा सूचना दिलेल्या आहेत.